स्टुडंट, गुड मॉर्निंग, हॅव अ गुड डे. आता तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते करताय ना मित्र. आता आपण वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश आणि ते क्वेश्चन पेपरमधलं सोल्युशन देतो मी तुम्हाला. म्हणजे तिथं लिहिलेलंच आहे, क्वेश्चन पेपर सोल्युशन इंग्लिश, क्वेश्चन पेपर सोल्युशन सायन्स, क्वेश्चन पेपर सोल्युशन मॅथ. मुद्दाम दिलेलं आहे कारण त्या क्वेश्चन पेपरमधले प्रश्न आहेत बरेचसे. जवळजवळ तुम्हाला माझ्या लिंकवर जा, तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला माझी लिंक मिळेल आणि त्यावरनं तुम्हाला काय मिळेल, सगळे प्रश्न मिळतील आणि तुमचा सराव होईल मित्र. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी परत परत बोलतोय तुमच्या, कारण रिसाइटेशन व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार एज स्टुडंट इज कन्सिडर. आय नो व्हेरी वेल हाऊ द स्टुडंट्स आर आहे की नाही. आणि म्हणून तुम्ही जे दररोजचं दोन किती 5 क्वेश्चन असतील, 3 क्वेश्चन असतील, तरीसुद्धा तुम्ही ते डे बाय डे तुमच्या इंग्लिशमध्ये वहीमध्ये लिहून ठेवा, बरोबर. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, म्हणजे ते गरीब मुलांपर्यंत जातील मित्र, पास होतील, चांगले मार्क्स मिळतील आणि चांगलं शिक्षण घेतील मित्र. हो आहे का नाही माय डिअर स्टुडंट्स. आय एम प्राऊड ऑफ यू. ओके, थँक्यू. इंग्लिश बघा, तुम्हाला पहिलाच 2 मार्काचा आहे तो, काल मी सांगितल्याप्रमाणे डॅश डॅश 5 शब्द तयार करायचे असते. शेवटचा जो शब्द येतो ना, समजा टेबल ई, मग त्याच्यावर कोणताही पण येईल, नाऊन येईल, व्हर्ब्स येईल, ॲडजेक्टिव्ह येईल, ॲडव्हर्ब येईल. मग ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर की नाही. मग आता 4-5 दिवस तेच देतोय तुम्हाला 2 मार्कासाठी. बघा 4-5 दिवस द्यायला लागेल. नाऊन म्हणजे काय, यूथ आहे, ॲबिलिटी आहे, ग्रोथ आहे, डिक्लेअर आहे, डायरेक्शन आहे, हे सगळे नाऊन आहे. तुमच्या वहीत लिहून ठेवा. आता नसेल लिहिलं तर आजपासून सुरुवात करा. नाऊन. वर्ब बघा कोणते आहेत, खूप वर्ब लिहायला सांगितले होते, पण आता सुरुवात करा. हॅपी वर्ब आहे, यंग, वीक, नो, ग्लॅड आणि एबल, हे सगळे वर्ब आहे. अंडरलाईन केले बघा, वर्ब्स, नाउन्स. आता दुसरे ॲडजेक्टिव्ह आहे बघा. ॲडजेक्टिव्ह कसं केले बघा, म्युझिकचं म्युझिकल, ब्युटिफुलचं ब्युटिफुल बघा ॲडजेक्टिव्ह आहे. आणि फेमस, नीडी, अपसेंट आणि अँग्री, हे सगळं ॲडजेक्टिव्ह आहे. आता ॲडव्हर्ब आहे इथं. ॲडव्हर्ब बघा, ब्रेवली, ब्रेव आणि ब्रेवली बघा, ब्रेव हे व्हर्ब पण येईल, ब्रेवली हे झाला ॲडव्हर्ब. सायलेंटली ॲडव्हर्ब, जॉयफुली ॲडव्हर्ब, केअरफुली ॲडव्हर्ब, अँग्रीली ॲडव्हर्ब. तर लक्षात ठेवा, बहुतेक नाऊन आणि व्हर्बचे येतात, पण कदाचित ॲडव्हर्बचे पण येऊ शकतील मित्र, किंवा ॲडजेक्टिव्हचे येऊ शकतील. नाऊन, व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह जास्त शक्यता आहे. ब्युटिफुल, फेमस, नीडी, ॲबसेंट, अँग्री हे ॲडजेक्टिव्ह आहे. व्हर्ब तुम्हाला माहिती आहे. आणि नाऊन, नाम, ॲबिलिटी, ग्रोथ, डिक्लेअर, डायरेक्शन, आहे की नाही. आता हे 4-5 दिवस आपण सराव घेऊ, म्हणजे 2 मार्क तुमचे परफेक्ट. नाऊनच येईल असं नाही परीक्षेला, हे 4 पैकी कोणतंही येते, म्हणजे ते 2 मार्क तुम्हाला मिळतील. म्हणजे इथे मॅच द फॉलोइंग पण आहे आणि अपोजिट वर्ड पण तुम्हाला याच्यात येईल, नाही का. त्यामुळे लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. यू शुड हॅव टू राईट इन युअर इंग्लिश नोटबुक ॲज वेल ॲज इन सायन्स नोटबुक अँड सो मॅथ नोटबुक. म्हणजे तुम्हाला ते आउट ऑफ मार्क्स मिळून जातील आणि यू विल गेट सक्सेस थ्रू आउट ऑल दिस थिंग्स मित्र. हो माझे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, सर्वांना मिळालं पाहिजे. ओके, थँक्यू, बाय.